नमस्कार. माय वे हायवे हा काय प्रकार आहे बुवा? माय वे हायवे म्हणणारी माणसं किंवा अगदी लहान मुलं ही दोन्हीही नार्सिस्टिक पर्सनॅलिटीची उदाहरणं आहेत. ही एक प्रकारे हुकुमशाही पालकत्व किंवा मी म्हणेन तेच झालं पाहिजे अन्यथा इथून बाहेर निघ असं म्हणणारे पालक तुम्ही आहात का हा विचार करा. काही वेळेला काही घरांमध्ये अशी मुलं नक्की असतात की जे काही मी म्हणेन ते आत्ताच आणि असंच व्हायला पाहिजे. म्हणजे या क्षणी ही भाजीच मला हवी आहे, या क्षणी हीच गोष्ट मला हवी आहे, ही अशीच झाली पाहिजे. हे सगळं मुलं कुठून शिकतात? तर ते बहुतेक वेळेला घरामध्ये जर पालक किंवा मोठी माणसं माय वे हायवे म्हणजे मी म्हणेन तेच झालं पाहिजे असं म्हणणारी असतात, तिथून शिकतात. बऱ्याचदा मोठ्या माणसांचे सुद्धा आपण इगो पोसत असतो किंवा ते जे म्हणतील त्या पद्धतीने आपण धावपळ करत त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक गोष्ट झालीच पाहिजे याच्यासाठी धावपळ करत असतो. ह्यातून त्यांचा अहंकार पोसला जातो आणि हेच उदाहरण मुलं पाहतात की मोठ्या माणसांचे हट्ट जर पुरवले जातात या वयात तर मग मी सुद्धा मला जे हवं आहे तेच आणि तसंच आणि तेव्हाच करून घे. ही एक प्रकारची आपण ज्याला ऑथॉरिटेटिव्ह माणसं म्हणूयात किंवा तशी पॅरेंटिंग स्टाईल आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा माणसांच्या बाबतीमध्ये साधारणपणे कंट्रोलिंग पर्सनॅलिटीज असतात की सगळा कंट्रोल आपल्या हातामध्ये त्यांना ठेवायचा असतो. हेच सगळं मुलं पाहतात आणि त्याप्रमाणे ते पालकांना नाचवत असतात. मग अशा वेळेला जर त्यांचा हट्ट पुरा झाला नाही किंवा माय वे हायवे हा जर त्यांचा ॲटिट्यूड असेल तर पालकांनी कसं वागायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपल्याला माहीत असतं की हे मूल इतर मुलांपेक्षा जास्त हट्टी आहे, हेकेखोर आहे. तर अशा वेळेला आपल्याला अतिशय शांतपणाने आणि हुशारीने ती परिस्थिती हाताळावी लागते. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे पाहावं लागतं की मूल कोणत्या परिस्थितीमध्ये ह्या पद्धतीने वागतं आहे, ते अशा पद्धतीने हट्टाला का पेटलेलं आहे, त्याच्यामागचा त्याचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे. एकदा तुम्ही ते समजावून घेतलं तर मग त्याच्याशी डील करणं सोपं जातं. आता डील करायचं म्हणजे काय तर त्याचा प्रत्येक हट्ट तर काय आपण पुरवू शकत नाही किंवा एखाद्या दिवशी रात्री त्याने आपल्याला सांगितलं एखाद्या वेळेला की अमुक एखादी गोष्ट पाहिजेच आहे तर ते शक्यच नाही आहे. अशा वेळेला आपल्याला तिला 2 ते 3 ऑप्शन्स देता येतात आणि त्या ऑप्शनमधूनच तुला निवड करायची आहे हे आपल्याला मुलाला सांगावं लागतं. शेवटी असं आहे की तुझं कुठलंही मत इतकं महत्त्वाचं नाही आहे की तू जे म्हणशील तेच होईल, माय वे हायवेच होईल असं त्याला कधीही वाटता कामा नये. ही जबाबदारी किंवा ही जाणीव आपल्याला पालक या नात्याने मुलाला द्यावी लागणार आहे. कारण एकदा का त्यांना हे कळलं की आपण जे म्हणतोय ते आपल्याला मिळतंच आहे तर मग पुढे ती मुलं पूर्णपणे तुम्हाला माय वे हायवे मी म्हणेन ते झालंच पाहिजे असं करणार आहेत. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्याचा हा जो ॲटिट्यूड आहे त्याची ही जी पर्सनॅलिटी डेव्हलप होत जाणार असेल तर पालकांनी सगळ्यात पहिल्यांदा मी तर असा वागत नाही ना असं आरशात स्वतःच्या वागण्याचं प्रतिबिंब पाहिलं पाहिजे. आणि जर तुम्ही वागत नसाल पण मूल वागत असेल तर काही बाउंड्रीज सेट करून त्याला काही पर्याय किंवा ऑप्शन्स देऊन तुला यातूनच निवड करायची आहे हे वेळीच त्याला वेसण घालणं खूप आवश्यक आहे. नाहीतर मोठेपणी मुलांचे हे अहंकार आपण पोसत राहिलो तर आईवडिलांची पुढे जाऊन त्यांच्या लग्नानंतर त्यांचा जो पार्टनर असेल त्याचीसुद्धा फार कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते. एक लक्षात घ्या पालकांनो की माझ्या घरात माझंच हुकूम चालेल किंवा मी म्हणेन तेच होईल, हे माझं घर आहे, माझ्या म्हणण्यानुसार प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे असं वारंवार जर तुम्ही मुलांसमोर बोलत असाल तर मूल देखील माय वे हायवे या ॲटिट्यूडने वागणार आहे. असं म्हणतात की देर आर नो परफेक्ट पॅरेंट्स, देर आर नो परफेक्ट चिल्ड्रन ऑल्सो, बट देर आर प्लेंटी ऑफ परफेक्ट मोमेंट्स अलॉंग द वे. म्हणून आपण पालकत्व निभावत असताना आपल्या मुलाबरोबर जे क्षण घालवतो ते छान असले पाहिजेत. परफेक्ट पॅरेंट कोणी होऊ शकत नाही, परफेक्ट चिल्ड्रन पण कोणी होऊ शकत नाही, पण एक अमूल्य असे क्षण जे तुम्ही मुलांबरोबर घालवणार आहात ते मुलांची एकूण चारित्र्य बांधणी त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याच्या दृष्टीने कसे चांगले असतील, कसे सकारात्मक असतील, कसे सुजाण असतील याची नक्कीच आपण खबरदारी घेतली पाहिजे. धन्यवाद.